तासात अपहरणाचा गुन्हा उघड. 50 लाख रुपयांच्या खंडणीचा डाव मंद्रुप पोलिसांनी हाणून पाडला. मंद्रुप पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी अत्यंत तत्पर कारवाई करत अपहरण झालेल्या युवकाची अवघ्या 8 तासात सुखरूप सुटका करून 50 लाख रुपयांच्या खंडणीचा मोठा डाव उधळून लावला आहे. मंद्रुप पोलीस ठाण्यात BNS कलम 140/2 अंतर्गत दिनांक 28 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी श्रीमती निकिता सूरज राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती सूरज अर्जुन राठोड वय वर्ष 25 हे दिनांक 24 मार्च रोजी दुपारी विजापूरला जात असल्याचे सांगून त्यांच्या फॉर्च्युनर त्याचा क्रमांक MH18BP 1852 या गाडीतून घरातून निघाले होते. मात्र ते परत न आल्याने संशय निर्माण झाला. यानंतर दिनांक 26 मार्च रोजी सूरज राठोड यांनी त्यांच्या वडिलांना फोन करून आपले अपहरण झाल्याची माहिती दिली. तसेच अपहरणकर्त्यांनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली असून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कर्नाटकातील सिंदगी, अफजलपूर, कलबुर्गी आणि विजापूर या भागात शोध मोहीम राबवली. या मोहिमेत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. गोपाळ मल्लप्पा जवळगी वय वर्ष 30 राहणार ओत्याळ तालुका सिंदगी जिल्हा विजापूर, राघवेंद्र यल्लाप्पा जबरगीकर वय वर्ष 27 राहणार बसवनगर कलबुर्गी, भवानीराज अरविंद गोडबोले वय वर्ष 29 राहणार बसवनगर कलबुर्गी, तसेच अपहरणात वापरलेली फॉर्च्युनर कार त्याचा क्रमांक आणि KA 32C 9990 या क्रमांकाची अन्य कार पोलिसांनी जप्त केली आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी अपहरण झालेल्या सूरज राठोड यांची सुखरूप सुटका केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी हे करीत आहेत. ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राज ढांगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार परशुराम शिंदे, नारायण गोलेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले, पोलीस शिपाई संदीप काळे, सागर चव्हाण, अक्षय डोंगरे तसेच चालक पोलीस शिपाई बुरकुल हे पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी होते. या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.